मुंह पर बोलने वाले लोग कभी जगह नहीं देते, दगाबाजी देते जो वक्त के साथ बदल जाते। त्याच पद्धतीने स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला टायमाची प्लॅनिंग करून काय करायचे, साध्या ह्याच्यामध्ये गणिताचे उत्तर काढायचे। त्या पद्धतीने आपल्याला सरळ व्याजाच्या संदर्भात एक गणित आहे। तर गणित काय, 5 एक शेकडादाराने 4 वर्षे सरळ व्याजाने रास 540 रुपये होते, तर मुद्दल किती? तर आपल्याला जर मुद्दल काढायचं असेल तर याच्यामध्ये तर आपल्याला तर याची रास किती दिलेली आहे 540, गुणाकार किती दिलेला आहे 100, छेदस्थानी किती दिलेला आहे 100 आधी दर किती दिलाय 5, 5 गुणाकार 4, ज्या दोन्हीचा गुणाकार करून प्लस केल्यानंतर तुम्हाला त्याचा भागाकार होईल। तर 540 गुणाकार 100 छेदस्थानी किती दिलेला आहे 120। तर त्यानंतर अंशाचा 1 0 छेदस्थाचा 1 0 भेटलेला आहे। 6च्या पटीमध्ये 12 आहे, 6च्या 2 पट 12, 6च्या 9 पट 54, त्यानंतर 2च्या पटीमध्ये 100 आहे, 2च्या 100ला जर भाग दिला तर किती 50, तर 9 आणि 50 चा गुणाकार केलेला तर किती 450। त्याच पद्धतीने तुम्हाला 2 नंबरचं जे गणित आहे, 5 शेकडादाराने 4 वर्षाची रास किती दिलेला आहे 22,500 रुपये होते, तर मुद्दल किती? या गणिताचं उत्तर तुम्हाला 5 सेकंदामध्ये सांगायचं आहे।